अय भाऊ आपली दाल सप्त्याचा 6वा दिवशी बरं का आणि संध्याकाळचा हरिवाट बघा बरं का तुम्ही. आणि मला तिकडं कोणी जागा द्याय ना भाऊ, गरीबाला कोण देतं उभं राहायला जागा. तर इकडं खाली बसलो तरी बघा तर इकडं महाराज बी हरिपाठ खेळतात. माणसांना काय आता येतं हरिपाठ खेळतात, पण आपले महाराज त्यांना सांगतात आणि मग माणसं महाराजांकडे बघून हरिपाठ खेळतात बघा आता येऊ. आणि आपलं इकडं निवांत खाली बसलोय आणि इकडं महिला मंडळ लई भारी हरिपाठ खेळतं बरं का. आणि इकडं बघा आता तर आपली इकडं फुगडी सुरू झाली बरं का. हरिपाठ संपला आणि इकडं फुगडी सुरू झाली. आणि आता बघा 4 जणांची फुगडी चालू आहे. कसे खेळते भाऊ, आपल्या तर खेळता येत नाही. आला पैसे वावाळ कोण उठत आहे का नाही बघावं लागेल. हो उठलं गाड्या आले पैसे वावळे खेळतील काय नो माझ्याकडे द्या, माझ्याकडे द्या. आईला भाऊ मोकार मागितली चव गेली. आता अजून कोण येते, अजून वावळले राव. आजीबाई आमच्याकडे द्या, आजीबाई कुठे गेल्या? हो आमच्याकडे द्या. इकडे दिले आता आले इकडे परत. नेमके कोणाकडे चालले काहीच कळणार. आपल्याला काय करायचे. हो का आले अजून एक भाऊ. आम्हाला वावळले असते ना मी असे पैसे तर तोंडात घातले असते आम्ही. तोंडात घालून असलो असतो. पण आपल्याला कोण देतं गरीबाला. आईला अजून फुगडी संपत्ती का नाही यांची. आता चालली अजून फुगडी नाचून चालली. आमची फुगडी आहे ना अजून. आईला आपली कधी यायची फुगडी. आता इकडे सगळं महिला मंडळ बसलंय आणि पोरं माणसं गेले जेवायला. तर आपली इकडं आमटी शिजलेली बरं का, एकदम आमटी झालेली. आमटी भात आहे आज. आणि बघा आईला मी काय हिडो काढतोय, यांना वाटलं कोणतरी मोठं सेलिब्रिटी आलाय. अरे भाऊ कोण नाही, मी आपला गरीब माणूस आहे. तर इकडं बघा आता आमटी भाकर कांदा लिंबू एकदम तडाखेदार हे. बघा पाण्याच्या बाटल्या आणल्यात, म्हणजे आपण ग्लासमध्ये पाणी आणले. तर आता आपलं जेवण बिवून झालं, आम्ही आता घरी निघालो बरं का. आपला ब्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढे शेअर करा. आणि तुमची इकडं असेच हरिपाठ होत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कितवा दिवस चालला ती